नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोकनेते रामदासभाई कदम यांच्या नावाने खेडमध्ये भव्य क्रीडा संकुल. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक ऐतिहासिक निर्णयांवर एकमुखाने शिक्कामोर्तब. रस्ता कामातील चराट टँकर रुतला. प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप. रत्नागिरीच्या सड्यांवर रानफुलांचा रंगोत्सव. निसर्गप्रेमींना स्वर्गीय सौंदर्याची अनोखी मेजवानी. महानगर गॅसच्या बनावट कॉलचा सापळा. रत्नागिरीतील नागरिकांची तब्बल 6.5 लाखांची ऑनलाईन फसवणूक. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये दुपारनंतर जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषदेतून आज एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते. खेड नगर परिषदेमध्ये महायुतीची एक हाती सत्ता स्थापन होऊन 8 महिने पूर्ण झाले असून काल पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेत. या सभेतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे खेडमधील 7.5 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य आणि अद्ययावत क्रीडा संकुलाचं नामकरण लोकनेते रामदासभाई कदम क्रीडा संकुल असं करण्याचा निर्णय एकमुखानं घेण्यात आलाय. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आज गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत नगरसेवक संजय मोदी यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला आणि गटनेते निकेतन पाटणे यांच्यासह सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना नगरसेवक संजय मोदी यांनी सांगितलं की शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी पक्ष, जात आणि धर्माची सर्व बंधने बाजूला ठेवून ज्यांचे खेड शहराच्या जडणघडणीत मोलाचं योगदान राहिलं आहे अशा सर्व ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान करण्याचे आदेश दिले होते. याच भावनेतून खेड नगर परिषदेने खेडचे माजी आमदार कैलासवासी तुबा कदम यांचं नाव शहरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या भूखंड क्रमांक 69 वरील अद्ययावत व्यापारी संकुलाला देऊन त्यांचा सार्थ सन्मान राखलाय. याशिवाय प्रभाग क्रमांक 3 मधील रुग्णालयाचं नामकरण कैलासवासी हिराचंद परशुराम बुटाला आरोग्यधाम, तर नवीन मटण मच्छी मार्केटला कैलासवासी लालूशेठ मुसा मार्केट असं नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय नगर परिषदेने घेतलाय. आमदार नामदार योगेशदादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 3 मध्ये 7.5 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभं राहत असून त्याला आता सुसज्ज जलतरण तलावही उभारला जातोय. गेली 40 वर्षे खेडच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या रामदासभाई कदम यांच्या कष्टाची जाण ठेवून सर्व नगरसेवकांनी आग्रहाने या क्रीडा संकुलाला लोकनेते रामदासभाई कदम क्रीडा संकुल असं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या क्रीडा संकुलासोबतच शहरात CAS योजनेअंतर्गत रस्ते रुंदीकरण, अमृत 2.0 अंतर्गत 60 लाख लिटरची पाण्याची साठवण टाकी, धोकादायक जुन्या व्यापारी संकुलाचा पुनर्विकास आणि पर्यटन वाढीसाठी बंदरनाका बोट क्लबचा विकास अशा अनेक कोट्यावधींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. महायुती सरकारच्या 8 महिन्यांच्या कार्यकाळात खेड शहराचा पूर्णपणे कायापालट होणार असल्याचं नगर परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आलंय. तिसऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. काय सांगाल त्या निर्णयाबद्दल? नमस्कार. काल खेड नगर परिषदेची तिसरी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी खेडच्या नगराध्यक्ष माधवीताई बुटाला होत्या. या सभेमध्ये ऐतिहासिक निर्णय एवढे चांगल्या पद्धतीने झाले की खरोखरच खेडच्या इतिहासामध्ये इथून पुढे ज्यावेळी खेडचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी या विषयाची नोंद होईल. सन्माननीय रामदासभाई कदम यांनी दिलेल्या आदेशाने आणि आदरणीय योगेशदादा कदम यांनी दिलेल्या सूचनेनुसार खेड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील आरक्षण क्रमांक 121 मध्ये जो दवाखान्याचं काम चालू आहे त्या दवाखान्याला नामकरण करण्यासाठी जेव्हा विषय आला तेव्हा सर्वानुमते हिराचंद परशुराम बुटाला आरोग्यधाम असं नाव त्या दवाखान्याला देण्याचं ठरलं. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 69 मध्ये जे आपलं व्यापारी संकुलाचं काम चालू आहे त्या व्यापारी संकुलाला खेडचे माजी आमदार तुबा कदम व्यापारी संकुल असं नाव द्यावं असं सर्वानुमते ठरलं.
त्याचप्रमाणे नवीन प्रस्तावित जे मटण मच्छी मार्केट आहे त्या मटण मच्छी मार्केटला असन्म्या उर्फ लालूशेठ मुसा यांचं नाव देण्यात यावं असं देखील सर्वानुमते ठरलं। आणि ही सर्व नावं देण्यासाठी ज्या रामदासबाईंनी आम्हाला आदेश दिले होते, ज्या योगेश दादांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या, त्या आदरणीय रामदासबाईंच्या माध्यमातून या संपूर्ण खेड तालुक्याचा नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचा एक वेगळा विकासाचा धडाका आजपर्यंत लागलेला आपण पाहिलेला आहात। जात पात आणि धर्म आणि पक्ष यांची कोणतीही बंधनं न घेता ही सगळी बंधनं झुगारून आपल्या खेडच्या योगदानामध्ये ज्यांचं जास्तीत जास्त मोलाचं सहकार्य आहे अशा माजी आमदार तुबा कदम हे काँग्रेसचे आमदार होते। सन्माननीय हिराबाई बुटाला हे आरोग्यधामासाठी आपण नाव दिले, ते रत्नागिरी जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हा प्रमुख होते। त्याचप्रमाणे लालूशेठ मुसा यांचं आपण मच्छी मार्केटला नाव दिले, ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून खेड नगर परिषदेमध्ये होते। परंतु ह्या सर्व गोष्टी विचारात जरी घेतल्या तरी खेडच्या विकासामध्ये त्यांचं योगदान मोलाचं होतं आणि आदरणीय रामदासबाईंनी तेच ओळखून संपूर्ण या जातपात धर्म मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कुठलंही बंधन न जुगारता या तिघांची नावं या ठिकाणी देण्याचे आम्हाला आदेश दिले। सर्व सदस्यांनी एकमताने ही नावं देण्यासाठी नगरपालिकेच्या या जनरल सभेमध्ये ठराव देखील केला आणि आज त्या ठिकाणी त्यांची नावं निश्चित लागतील अशी खात्री निर्माण झाली। मग 7.5 एकरचं जे क्रीडांगण आहे प्रभाग क्रमांक 3 मधील आरक्षण क्रमांक 14 मध्ये जी 7.5 एकरचं क्रीडा संकुल आहे हे अत्यंत परिपूर्ण असं क्रीडा संकुल आहे। आदरणीय राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी या क्रीडा संकुलासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आत्तापर्यंत आणलाय आणि त्यामध्ये जी स्विमिंग टँकची उणी होती, जलतरण तलावाची उणी होती, ती देखील उणीव त्यांनी आता दूर केले आणि त्या ठिकाणी एक सुसज्ज असा जलतरण तलाव देखील होणार आहे। आम्ही सर्वांनी हे पाहिल्यानंतर ज्यांनी या खेडच्या विकासासाठी, ज्यांनी या खेडच्या सर्वांगीण विकासासाठी, या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र अशी मेहनत केलेली आहे, 40 वर्ष माझं खेड आणि मी ह्याच पंक्तीने जे आयुष्यभर वागलेत त्या आदरणीय रामदासबाईंचं नाव कुठेतरी असावं म्हणून आम्ही संपूर्ण खेडच्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी एकमुखाने आणि एकमताने निर्णय घेऊन लोकनेते रामदासबाई कदम क्रीडा संकुल असं त्या होणाऱ्या 7.5 एकरच्या क्रीडा संकुलाला नामकरण करण्याचं निश्चित केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने रामदासबाईंनी या खेडच्या केलेल्या विकासाचं आम्ही सर्वांनी खरोखर जाण ठेवून हा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय जेव्हा रामदासबाईंना आम्ही सांगितला तेव्हा ते म्हटले माझं नाव खरं तर मला कुठेच द्यायचं नव्हतं, परंतु आम्ही सर्वांनी विनंती केली, आग्रह केला आणि त्या आग्रहाखातर आम्ही हे नाव त्या ठिकाणी क्रीडा संकुलाला देत आहोत। या खेडच्या इतिहासामध्ये अत्यंत चांगला असा निर्णय या माध्यमातून खेड नगर परिषदेमध्ये झालेले आहेत आणि या खेडच्या इतिहासात नोंद करून घ्यावी असं चांगलं क्रीडा संकुल आदरणीय लोकनेते रामदासबाई क्रीडा संकुल हे लवकरच खेडवासियांच्या सेवेसाठी खुले होईल। धन्यवाद। नगर परिषदेतर्फे सध्या शहरात ठिकठिकाणी रस्ते आणि विविध नागरी सुविधांची कामं सुरू आहेत। मात्र याच अपुऱ्या आणि निष्काळजीपणे केलेल्या कामांचा थेट फटका खुद्द नगरपालिकेच्याच वाहनाला बसल्याची एक अजब घटना समोर आली आहे। नगर परिषदेचा मैलावाहक टँकर रस्त्याच्या बाजूला खणलेल्या चरात जाऊन रुतल्याने प्रशासनाच्या ढिसाळ योजनेचे पितळ उघडे पडले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा मोठा अपघात घडला नाही, परंतु जर एखादा दुचाकीस्वार अथवा पादचारी या चरात पडला असता तर त्याला गंभीर दुखापत झाली असती। त्यामुळे नगर परिषदेने या घटनेतून धडा घेऊन शहरातील सर्व उघडे चर किंवा खड्डे तत्काळ योग्य पद्धतीने बुजवावेत अशी मागणी आता रत्नागिरीकरांमधून केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातील सड्यांवर सध्या निसर्गाने रंगाची मुक्त उधळण केली असून विविध रंगी रानफुलांनी संपूर्ण परिसर फुलून गेलाय। पावसाच्या सरींनंतर साडवली, जैतापूर, देवाचे गोठणे, नाटेसह 20 ते 22हून अधिक सड्यांवर दुर्मिळ रानफुलांचा बहर पाहायला मिळतोय। साताऱ्यातील कास पठार आणि कोल्हापूरच्या मसाई पठाराप्रमाणेच रत्नागिरीतील सडेही आता पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरत आहे। दीपकाडी, कंदील पुष्प, कुमुदिनी,
रान हळद, चोहळा, केना आणि गुलाबी कापरी कमळ यासारख्या दुर्मिळ वनस्पतींनी सडे नटले आहेत. सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांच्या माहितीनुसार साडवली परिसरात एक कांडी ही दुर्मिळ कंदवर्गीय वनस्पती फुलली असून तिचा देवरुखेन्स हा नवा वाणही समोर आलाय. तर चोहळा ही औषधी वनस्पती आता धोकाग्रस्त प्रजातींमध्ये गणली जाते. वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रताप नाईकवडे यांच्या मते साडवली आणि आंबोलीच्या सड्यांवर फुलणारे गुलाबी भुईचक्र सड्यांवर जणू गुलाबी चादर अंथरल्याचा भास निर्माण करते. या अनमोल जैवविविधतेने संवर्धन व्हावे यासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे दरवर्षी फुलोत्सवाचं आयोजन करून विद्यार्थ्यांना रानफुलांची आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची माहिती दिली जाते. रत्नागिरीच्या सड्यांवर उमललेले हे रानफुलांचे अद्भुत विश्व पर्यटकांना आकर्षित करत असून या निसर्ग संपदेचं जतन करणं हे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेशही या फुलोत्सवातून दिला जातोय. नमस्कार, मी डॉक्टर प्रताप नाईकवडे. मी हाटले सप्रेपित्रे महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख आहे आणि त्याचबरोबर सह्याद्री संकल्प सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून पण काम करतो. आपण ज्या सड्यावर आहोत तर त्या सड्यावर जशी दीपकाठी ही अत्यंत दुर्मिळ आणि त्याचबरोबर प्रदेशनिष्ठ वनस्पती दिसते, तशीच दुसरी वनस्पती आहे तर ती म्हणजे इपिजिनिया देवरुकेन्सिस. खरं तर इपिजिनिया रत्नागिरिका नावाची वनस्पती खरं तर रत्नागिरीची ओळख म्हणून ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने, किंवा ज्याला गुलाबी भुईचक्र असं सुद्धा एक मराठीमधलं नाव आहे. तर त्याच्यामधली रत्नागिरिका ही रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आढळणारी प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणून प्रसिद्ध होती. मात्र या साडवलीच्या सड्यावर आणि त्याचबरोबर आंबवलीच्या सड्यावर आम्ही सूक्ष्मपणे निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की इथली जी वनस्पती इपिजिनिया तर ती रत्नागिरिकापेक्षा वेगळी आहे, कारण त्याच्यामध्ये असणारी ट्रायफिड ओव्हरी हे त्याचं युनिक कॅरेक्टर आहे आणि त्याच कारणामुळे आम्ही ती वेगळी म्हणून नोंद केली आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मान्यता मिळालेली आहे. न्यूझीलंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या फायटोटॅक्सा या जर्नलमध्ये सुद्धा ते प्रकाशित झालेले संशोधन आणि त्याच्यामुळे आता त्याला वेगळं नाव मिळालं आणि ते म्हणजे इपिजिनिया देवरुकेन्सिस. खरं तर रत्नागिरीच्या नावाने जशा वेगवेगळ्या वनस्पती होत्या तर तशा देवरुखच्या नावाने फारशा वनस्पती याच्या आधी नव्हत्याच आणि त्याच कारणामुळे एक व्हरायटी झाली दीपकाडीची तर ती देवरुकेन्स आणि त्याच्यानंतर इपिजिनियाची स्पेसिस जी तयार झाली तर ती इपिजिनिया देवरुकेन्सिस. खरं तर ही सुद्धा दिसायला अत्यंत सुंदर असणारी वनस्पती आहे. ज्या वेळेला दीपकाडी पूर्णपणे फुललेली नसते तर त्याच्या आधी खरं तर इपिजिनिया देवरुकेन्सिस ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे फुललेली बघायला मिळेल. अगदी गुलाबी चादर बघता येईल अशा पद्धतीने ती फुललेली असते. अनेकदा काही पठारं ही फुलांसाठी जशी ओळखली जातात, उदाहरणार्थ कास पठार आहे किंवा मसाईचं पठार आहे, तर तसंच खरं तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर असणारं पठार आपलं हे साडवलीचं देवरुखच्या जवळचं असणारं पठार आहे. मात्र त्याच्यासाठी त्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचणं आणि त्याचबरोबर त्याचं संवर्धनाचं काम करणं हे सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं आहे. माझं नाव प्रतीक शांताराम मोरे. सह्याद्री संकल्प सोसायटी या संस्थेचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे आणि ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन रत्नागिरी जिल्हा वन विभाग. सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे गेली अनेक वर्ष आपण साडवली या प्लाटोवरती इथे येणारे जे एंडेमिक आणि इफिमेरल प्लांट्स आहेत तर त्यांचं डॉक्युमेंटेशन आणि त्यांचे रिजनरेशनचे प्रयत्न करतो आहे. मुख्यतः आपण साडवली सड्यावर बघायला गेलो तर इथे दीपकाडी कोंकणेन्स नावाची एक प्रजाती मिळते की जी फक्त पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळी सड्यावरती पाणी असतं पावसाचं त्यावेळेला येते. ही कंदवर्गीय वनस्पती आहे आणि हिचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दीपकाडी कोंकणेन्स म्हणजे नावातच ही हिच्या कोकण आहे आणि ही फक्त कोकणामध्ये प्रदेशनिष्ठ म्हणजे एंडेमिक वनस्पती आहे आणि फक्त रत्नागिरीमध्ये आत्तापर्यंत 20 ते 22 सड्यांवरती ही आत्तापर्यंत मिळालेली आहे. ज्यावेळी पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी असतं त्याच वेळेला हिच्या कंदांमधून हिची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते आणि त्यानंतर जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये हिला फ्लॉवरिंग येतं. ह्या फेनॉमेनाला मास फ्लॉवरिंग असं म्हणतात, म्हणजे एकाच वेळेला सगळी जी इथले कंद असतील ते बहरतात आणि यावेळी मोठ्या प्रमाणात पॉलिनेटर्स आहेत तर ते ह्या वनस्पतीवरती अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे यांचं जे लाईफ सायकल आहे ते वेगाने होण्यासाठी यांना मदत होते. 3 ते 4 महिन्यात आपला संपूर्ण जो लाईफ सायकल आहे तर ते पूर्ण करून ह्या वनस्पती पुन्हा कंदाच्या रूपाने जमिनीमध्ये पुन्हा गायब होतात आणि याच काळामध्ये ह्या संपूर्ण सडे आहेत ते पूर्ण पांढऱ्या रंगाने बहरलेले आपल्याला बघायला मिळतात. साडवलीमध्ये जी दीपकाडी कोंकणेन्स आहे तर तिचं अजून एक वैशिष्ट्य असं की हिची आता नव्याने एक व्हरायटी डिस्क्राईब झाली तर तिचं नाव आहे दीपकाडी कोंकणेन्स व्हरायटी देवरुखेन्स.
हिचे मेडिसिनल प्रॉपर्टीजसुद्धा खूप आहेत. पण मुख्यतः जर बघायला गेलो तर IUCNच्या रेड लिस्टमध्ये ही वनस्पती एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये येते आणि अर्थातच अधिवासांचं नष्ट होणं किंवा बीजनिर्मितीसाठी क्लायमॅटिकचे परिणाम असतील अशा वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा अनियंत्रित गुरेचराई या कारणांमुळे ही धोकाग्रस्त प्रजाती म्हणून ओळखली जाते. सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे गेली अनेक वर्ष इथे दीपकाळी फुलोत्सव नावाचा एक उत्सव साजरा केला जातो. मुख्यतः जर या सड्यांचा जर आपण प्रश्न बघायला गेलो तर इथल्या ज्या ओनरशिप आहेत तर त्या प्रायव्हेटली ओन्ड आहेत. त्यामुळे इथले स्टेक होल्डर्स, इथले स्थानिक नागरिक आणि इथल्या सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांचा ह्या संवर्धन कार्यात सहभाग असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपण हा फुलोत्सव साजरा करत असतो. यावेळेला इथले सगळे लोक येऊन या वनस्पतीची माहिती घेतात. तसेच आजूबाजूच्या शाळा, कॉलेज आणि सगळे स्थानिक ग्रामस्थ येऊन या ॲक्च्युअल सड्यावरती येऊन वनस्पतीची माहिती घेतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने तिची जी इन्फॉर्मेशन आहे ती घेण्याचा प्रयत्न करतात. ही वनस्पती कल्चरलीसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर आपण या काळात जर बघायला गेलो तर अनेक स्थानिक ग्रामस्थ आहेत तर हिची फुलं तोडून यापासून गजरे किंवा हार तयार करतात आणि यामुळे एक छोटासा रोजगार या सगळ्या कालावधीमध्ये निर्माण होतो. तसेच गणेशोत्सवामध्ये सुद्धा ही वनस्पती डेकोरेशनसाठी वापरली जाते. त्यामुळे फक्त धोकाग्रस्त किंवा वनस्पती किंवा फक्त बॉटनिकली इम्पॉर्टंट जरी असली तरी सुद्धा ती कल्चरली सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरात सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असल्याची बतावणी करून एका प्रौढाची तब्बल 6,48,612 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धिविनायक नगर येथील रहिवासी रमेश विश्राम खापरे यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून तुमचा गॅस सप्लाय बंद होणार असून तो सुरू करण्यासाठी मदत करतो तसे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर महानगर गॅस बी अपडेट नावाची बनावट ॲप फाईल पाठवून ती उघडण्यास सांगितलं. तसेच डेबिट कार्डची माहिती भरून घेत त्यांच्या बँक खात्यातून लाखो रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस पुढील तपास करतायत. दरम्यान अशा प्रकारच्या बनावट कॉल, लिंक किंवा ॲपवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही बँक अथवा कार्डची गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये दुपारनंतर जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. गेल्या काही दिवसांपासून सरींवर पडणाऱ्या पावसाने तालुक्यात दुपारनंतर जोर वाढलेला दिसून आला. जोरदार सरींमुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावलेली पाहायला मिळाली. तालुक्यामध्ये लावणी कामे अंतिम टप्प्यात आली असून पावसाच्या जोरदार आगमनामुळे बळीराजा सुखावलाय. तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बाजारपेठ, एसटी स्टँड परिसरामध्ये जोरदार पावसामुळे रस्त्या शेजारील नाले तुडुंब वाहत आहेत. कोकणस्थ संगमेश्वरी वैश्य समाजातर्फे प्रतिष्ठेचा उद्योगभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल खेड येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दीप एंटरप्राइजेसचे संचालक माननीय श्री बिपिनदादा पाटणे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद शेठ तोडकरी, संचालक संजीव कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय महाजन, सरव्यवस्थापक विशाल मादलेकर, कर्ज व्यवस्थापक प्रसाद राजवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मिशन लक्षवेध अंतर्गत मुलींच्या हॉकीसाठी पुन्हा निवड चाचणी. 7 ऑगस्टला बालेवाडीत संधी, रत्नागिरीतील खेळाडूंना सहभागाचं आवाहन. राज्यातील होतकरू महिला हॉकीपटूंना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मिशन लक्षवेध उपक्रमांतर्गत पुणे विभागस्तरीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी मुलींच्या हॉकीची निवड चाचणी शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. यापूर्वी झालेल्या निवड चाचणीत हॉकी प्रकाराला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही विशेष चाचणी पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. 25 वर्षाखालील आणि राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या पात्र महिला खेळाडूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केलंय.
निवड चाचणीसाठी खेळाडूंनी स्वतःचं क्रीडा साहित्य तसेच जन्म दाखला, LC, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रीडा प्रमाणपत्र तसेच बोनाफाईड प्रमाणपत्राच्या मूळ प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. मात्र निवास आणि भोजनाची व्यवस्था खेळाडूंना स्वतः करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक खेळाडूंनी वैशाली सूळ किंवा विवेंडा डिकोस्का यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे विविध शाळांमध्ये नशामुक्त महाअभियान प्रतिज्ञा कार्यक्रम राबवण्यात आला. यामध्ये चाकाळे येथील जिल्हा परिषद शाळा, LP इंग्लिश मीडियम स्कूल खेड आणि खेड पोलीस स्टेशन येथे हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच आंबे येथे नशामुक्ती अभियान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी खेड प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटरच्या संचालिका गीताबहेनजी, शीतलबहेनजी, स्वरूपाबहेनजी आणि खेड जेसीसचे सदस्य उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांच्या विशेष सहकार्याने दिव्यांग निधीतून मंजूर झालेली दुचाकी सहदेव काताळे यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी उद्योजक राजेश साळुंखे, तुकाराम काताळे, महादेव काताळे, दिनेश पाष्टे, प्रथमेश शिबे तसेच आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.